बाबतीत चर्चा झाली, सुप्रियाताईंची झालेली आहे. आज इथे येण्यामध्ये पण अचानक आजचा कार्यक्रम सुद्धा आपण नियोजित केला आणि त्यांचा पूर्ण नियोजित एक कार्यक्रम दुसऱ्या भागामध्ये असल्यामुळे त्यांनी मला विनंती केली होती की आज मिळालं तर चालेल, तुम्हाला हरकत नाही. 12 तारखेला पवार साहेब येत आहेत, त्यावेळेस तर तुम्हाला यावंच लागेल, तेव्हा डबल कशाला आज मी येतो आणि मग 12 तारखेला तुम्ही आणि साहेब मिळून जे काही लोकांची संवाद साधा होतो. इथं येण्याचं कारण म्हणजे तुमच्या अडचणी समजून घ्यायचं, घेऊन द्यायचं. 12 तारखेला परत एकदा पवार साहेब स्वतः या पुरंदर उत्सव योजनेसाठी येणार आहेत. आपण विषय मांडत असताना टप्प्याटप्प्याने मांडू, घाई गडबड नको आणि कुणीही भाषण करू नये अशी विनंती करतो. याच्यामध्ये जे काही आम्हाला कळलं ते फक्त एकच सांगतो, जे काही आपले पंप आहेत ते जुने झालेले आहेत. सरकारने त्या बाबतीत टेंडर काढण्याचा विचार ते करत आहे, पण मग परतच ते रिपेअरिंगचं टेंडर काढतात असं प्रत्येक कळत आहे. पण रिपेअर करणारच ते कसं करणार आहे याचा एक अंदाज घ्यावा लागेल, कारण ते पैसे खर्चतील आणि नंतर आपल्याला कळेल की आपल्याला काहीच फायदा त्याचा झाला नाही. लिकेज कुठं कुठं आहे त्याचा एक वेगळा अभ्यास आपल्याला करावा लागेल. जेव्हा पाऊस अतिरिक्त होतो, जेव्हा आत्ताचा जो काळ आहे, नदीतून जे पाणी दिलं जातं ते तर द्याच, पण ते देत असताना आमच्या या योजनेला सुद्धा जर आता पाणी मिळालं, अतिरिक्त जे वाहून जाणारं पाणी असतं, तर आम्ही आमची जी काही गावातली शेततळी असतील नाही तर जी कुठली नैसर्गिक तळी असतील ते आम्ही करून घेऊ, असाही कदाचित तुमच्या सगळ्यांचा मुद्दा असू शकतो. आणि ते पाणी देत असताना ते फक्त पोट्यात पकडून नये अशी विनंती कदाचित तुमच्यातले काही लोक करू शकते. मी चुकत असेल तर सांगा. त्याच्याबरोबर पाणी कधी सुटणार आहे, कोण सोडणार आहे, कसं सुटणार आहे, किती पंप चालू होणार आहे, याच्याबद्दलचं नियोजन नाही तर अंदाज हा दुर्दैवाने अधिकाऱ्यांकडे आपल्याला दिला जात नाही. मग वर्षातून किती वेळा, कितव्या महिन्यात, कितव्या दिवशी पाणी येणार, कुठल्या गावामध्ये कधी पाणी जाणार, हे जे काही नियोजन आहे त्या नियोजनासाठी सुद्धा आपल्याला काही पुढाकार घ्यावा लागेल, बदल करावा लागेल, असं काही गोष्टी आम्हाला कळायला आहे. त्यानंतर जी गावं या योजनेत येत नाही, म्हणजे जी गावं येतात पण गावं असताना सुद्धा त्यांना पाणी जात नाही, अशा गावांना पाणी का जात नाही याचा एक अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. तसंच ज्या गावाला पाणी मिळत नाही अशी गावं आपल्याला घेता येतात का याचा एक वेगळा अभ्यास आपल्याला करावा लागेल. जसं की काही CSR कंपनीच्या मदतीने आपण जो प्रस्ताव इथं मांडलेला आहे, जे काही इनकम्प्लीट लाईन राहिलेली आहे, सरकार कधी कधी हे माहित नाही, पण CSRच्या माध्यमातून ही लाईन जर आम्हाला करून दिली तर 6 गावाचा आमचा कायमस्वरूपी प्रश्न सुटेल असं तुमच्या सगळ्यांचा असू शकतो. त्यामुळे आपण मुद्दे मांडत असताना जे मांडले ते परत मांडू नये अशी विनंती करतो. कारण मग ते जर गप्पा आपल्या चालू राहिले तर ते संपतच नाही. आणि हे सगळे जे मुद्दे आहेत तुम्ही मांडलेले, त्याचा अभ्यास आपण आता बावडेकर साहेब ते स्वतः पूर्वीचे अधिकारी राहून गेलेले आहेत. बऱ्यापैकी त्यांच्याकडे घटका आता तयार झालेला आहे अभ्यासाचा. हा टेक्निकल गोष्टीत आम्ही जाणार नाही, पण ते सोडून जे काही आमच्याकडे राहून गेला असेल तर तुम्ही मुद्दे मांडा, आम्ही ते लिहून घेऊ. CSRचा विषय जो 12 तारखेला साहेब जेव्हा येणार ते स्वतः त्याच्यामध्ये तुम्हाला संबोधित करते. आणि याच्या पलीकडे जाऊ, जर तुमच्याकडे काय असेल तर ते तुम्ही सांगा. एक मोठा प्रश्न असा आहे की जे पाणी येतं इतकं घाण क्वालिटीचं येतं उन्हाळ्यामध्ये, खास करून की शेतकऱ्याला त्वचेचे रोग त्याच्यामध्ये होतात. तो विषय फार मोठा आहे. ते पुणे महानगरपालिकेचा खरं तर मुद्दा आहे, तो वेगळा आपण हाती घेऊ. भूसंपादनाचे कोणाचे काही विषय असतील तेही त्याच्यामध्ये आपण एकत्रित घेऊ शकतो. एखाद्या गावचा एक व्यक्ती बोलला, दुसऱ्या गावचा दुसरा व्यक्ती बोलला की माझं पण सगळ्याच गावचे भूसंपादनाचे विषय कदाचित असू शकतात. त्यानंतर पोटचाळ्या नाहीतर पाईपा ज्या काही दिल्या त्या खराब झाल्या, त्या रिपेअर कराव्या लागतील. ते हे जे काय सोलार आपल्याला लावता येईल का, जेणेकरून शेतकऱ्याला लाईटचं बिल येणार नाही
असे काही मुद्दे तुम्ही सांगू शकाल कमेंट मग सगळी गावाला दादा नायगाव राजवीर विसर्वे माऊली पाकेश्वर पिंपरी आणि आंब्यापासून लोक या ठिकाणी आलेले आहेत. माऊलीकडे बरेचसे सुद्धा लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. कोकडेवाडी हे नवीन गाव जे आहे तरी तुम्हालाही माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्न निवडून आल्यामुळे जो कोणी येतो तो फक्त सरकारच होतं आणि त्याच्यामध्ये 2 तासाचा गॅप आता पडलेला आहे. 2.5 वाजता आपण घ्यायचं होतं. आता 4:30 वाजलेले आहेत. 2 तास उशीर झाला. इथे येण्याचं कारण एवढंच एक तर तुम्हाला सगळ्यांना मला आभार व्यक्त करायचा होता. तुम्ही सर्वांनी मिळून जी काय कष्टातून जादू केली ती जबरदस्त आहे आणि सुप्रियाताईंची लीड या तालुक्याची म्हणजे प्रत्येक तालुक्याचे आम्ही आकडे घेतो. बारामती तालुका 1 नंबरचा राहील असा विश्वास मनात करत आहे. पण पुरंदर तालुक्यामध्ये लीड कुठेतरी 18,000च्या आसपास राहील का काय असा एक अंदाज आम्ही बांधला होता. पण सकारात्मक दृष्टिकोनातून आम्ही बांधलेला अंदाज हा तुम्ही मोडून काढला आणि त्याच्यापेक्षा किती जास्त आपल्या या मतदारसंघाकडे अख्ख्या देशाचं लक्ष होतं. आजपर्यंत या भागाने पुरोगामी विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार याला ताकद दिली आणि अख्खा देश बघत होता की पुरोगामी विचार टिकतोय त्या प्रतिगामी भाजपचा विचार इथं रुजतोय. पण तुम्ही फक्त या मतदारसंघातल्या लोकांना दाखवून दिलं नाही, काय अहंकारी शक्तींना तुम्ही दाखवून दिलं नाही, पण अख्ख्या देशाला दाखवून दिलं की इथली लोक फक्त पुरोगामी विचार शिवशाहू फुले आंबेडकरांच्याच विचाराच्या मागे लागतात. त्यासाठी मी पुनश्च आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. सुप्रियाताई आल्या असतील, सुप्रियाचा सत्कार केला तर या बैठकीची संकल्पना ही ताईंची नामची होती. जेव्हा मतमोजणी चालू होती तेव्हा सुप्रियाताई साहेब आम्ही सर्वजण एकत्रित होतो आणि मग जेव्हा आम्ही बोलायचो तेव्हा हेच बोलायचो की या भागातले जे काही शेतीच्या पाण्याचे योजना आहे त्याला आपल्याला ताकद द्यावी लागेल, त्याच्यामध्ये थोडेसे बदल करावे लागतील. पूर्ण नुकसान झालंय. त्याच्या शेतकऱ्यांचं 4-4-5-5 लाख रुपयाचं